केव्हाचा जागला. हॅलो 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 थँक यू. हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो. हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून आई जीवदानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी भरत मोरे इथे आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं मनापासून स्वागत करतो. सायबा प्रीमियर लीग 2021 हे दैदिप्यमान आयोजन आहे आणि या आयोजनांतर्गत चालू असलेला हा दुसरा दिवस मुख्य स्पर्धेचा आणि या दुसऱ्या दिवसांतर्गत चालू असलेला पहिला सामना तेजस 11 वर्सेस आई एकविरा नारंगी या दोन संघांदरम्यानची लढत आहे आणि या दोन संघांदरम्यानच्या लढतीमधील पहिलं षटक आपण पाहिले 6 चेंडूंनी 6 धाबा धावफलकात ते लगावल्या गेलेल्या आहेत. चर्चा केली जाते विचारविनिमय केला जातोय कोण दुसरं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी येणार आणि नक्कीच नितेश पाटील याच्या हातामध्ये हा चेंडू दिला गेलेला आहे. नितेश पाटील द मॅन फ्रॉम अर्नाळा अप्रतिम दर्जाचा खेळाडू आहे परंतु त्याच्या समोर तितक्या ताकदीचा नवोदित खेळाडू अक्षय पाटील आणि अप्रतिम फटका मोठा फटका त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न परंतु चांगलं क्षेत्ररक्षण अमर म्हात्रे त्या ठिकाणी करतायत. एक धाव पूर्ण केली जाते आणि याचसाठी ओळखले जातात दोन्ही संघ कारण शेवटच्या क्षणापर्यंत या सामन्याचं चित्र काय असणार हे आपल्याला समजणार नाही मित्रांनो कारण दोन्ही संघ जाणले जातात मानले जातात क्षेत्ररक्षणासाठी फलंदाजीसाठी आणि गोलंदाजीसाठी आणि आता मात्र सरळ स्ट्रेट डाऊन द विकेट ही इज गॉन. थँक्यू. पहिलं षटक संपलं 6 धावा लागल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिला पहिला चेंडू एका धावेसाठी त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन झालं आणि नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतंय हितेंद्र. अतिशय चांगलं क्रिकेट या ठिकाणी अक्षय पाटील आणि विराट प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून आपण दर्शवताना पाहिलं होतं क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी सलामीवीराच्या रूपाने आलाय आणि चांगली फलंदाजी आतापर्यंत सादर केली जाते आई एकविरा नारंगी या संघाच्या माध्यमातून. नितेश पाटील अत्यंत दर्जेदार खेळाडू आपण काही वेळ पाहिला असेल दुर्गेश्वर अर्नाळा संघाचं प्रतिनिधित्व या खेळाडूने केलं होतं मागील 2 वर्षाच्या कालखंडामध्ये. त्यानंतर LNCC साठी सुद्धा चांगलं क्रिकेट या खेळाडूने सादर केलं आणि आता तेजस 11 या संघामध्ये दाखल झालाय आपला दमखम आणि आपला परफॉर्मन्स दाखवण्यासाठी या वर्षीच्या हंगामासाठी. हिथं 2 स्ट्राईक पुन्हा एकदा सुरेख पद्धतीने हलक्या हाताने खेळून काढला चेंडू ऑन साईडला. मित्रांनो नारंगी हा संघ कशासाठी ओळखला जातो एकत्रित खेळत असताना एकात्मतेने आणि सांघिक खेळ दाखवण्याची जिद्द आणि चिकाटी आहे या संघामध्ये आणि त्याचंच प्रतीक या ठिकाणी दाखवतात हे सर्व अंडर-25 चे खेळाडू. मानलं पाहिजे या सर्व खेळाडूंना कारण एक अशी इच्छा दर्शवली की आम्ही सायबा प्रीमियर लीग खेळणार आणि त्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दाखल झालायत नवोदित सर्व खेळाडूंना घेऊन या ठिकाणी हा नारंगीचा संघ. या ठिकाणी आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपन्न होत असताना 11 धावा धावफलकात मोजल्या जात आहेत तेजस 11 सारख्या बलाढ्य संघासमोर खेळत असताना. तिसरं षटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत कोणता खेळाडू या ठिकाणी षटक हाताळण्यासाठी त्याने पॉवर प्लेचं षटक असणार आहे. तत्पूर्वी आपण जातोय या ऐकूयात एका डिझेला. मानाचा मान घेऊन येतान भक्त या कारले डोंगराव वार घुमे अंगान गो तुझे संगान उमर उरवतान देवला
नावानी नाव डुलते दर्यान सागरान ग दर्यान सागरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान थँक्यू डजे. नवीन गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी येतोय हितेश भोईर. अजून एक अप्रतिम दर्जाचा खेळाडू. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी सादर केली. आम्ही पाहिली होती यावर्षीच्या हंगामाच्या सुरुवातीला झालेली स्पर्धा एक इक्रातच्या मैदानावरती आणि त्या मैदानावरती तेजस लेन संघाच्या माध्यमातून खेळत असताना धारदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या खेळाडूंनी दाखवलं. आणि आता मात्र डाव्या एष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू 1+1 2 धावा येत आहेत. पहिला खराब चेंडू या ठिकाणी या आजच्या दिवसामधील पाहायला मिळतोय आणि त्याच्यावरती दंडित करत असताना एक अतिरिक्त धाव सुद्धा येते कारण अमर म्हात्रे यांच्या हातून चेंडू निष्ठून सरळ गेला आहे डिक्लेअर झोनच्या दिशेने. अक्षय पाटील पुन्हा एकदा त्या ठिकाणी डाव्या एष्टीच्या बाहेर पिचिंग झालेला चेंडू अतिरिक्त धाव येते. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके मारण्याचा मानस प्रत्येक खेळाडू या ठिकाणी ठेवत असताना आपण पाहिला कालच्या दिवसामध्ये. या वेळेला काय घडलंय तर 4 धावा एका चेंडूमध्ये येताना आपण पाहतोय. 15 धावा एका चेंडूचा खेळ. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ. ती ऍक्टिव्हा आहे रस्त्यामध्ये ती बाजूला काढायची. त्याच्या पुढची ऍक्टिव्हा बाजूला काढायची. येस सर्वांना विनंती आहे जर आपण आपल्या गाड्या पार्क करायच्या असेल तर पुढच्या बाजूला जागा आहे अन्यथा आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला सुद्धा जागा आहे त्या ठिकाणी पार्क करा. रस्त्यामध्ये पार्क करू नका. कालच्या दिवसामध्ये खूप अडचणी आल्या आणि त्यासाठी विनंती आहे की आपण आपल्या गाड्या व्यवस्थित चांगल्या ठिकाणी पार्क करा. तिसरं षटक या ठिकाणी त्यानंतर चांगला कमबॅक करताना पाहायला मिळतोय अक्षय पाटील आणि हितेन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. नवीन गोलंदाज हितेश भोईर या ठिकाणी थोडासा महाग ठरताना पाहायला मिळतोय. सुरेख पद्धतीने चेंडू बॅटची टॉपेज घेऊन सरळ जातोय पुन्हा एकदा डिक्लेअरच्या दिशेने. एक धाव अमर म्हात्रे चेंडूवरती जात आहेत. अतिशय चांगली स्पर्धा सायबा प्रीमियर लीग 2021 पर्व तिसरं आपल्याला घेऊन आला आहे या सायबाच्या मैदानावरती. पुन्हा एकदा ज्याची आतुरतेने आपण दरवर्षी वाट पाहतो या स्पर्धेची ती स्पर्धा तुम्हा सर्वांच्या भेटीला या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे. आदरणीय सन्मान्य नगरसेवक प्रफुल्लजी साने साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. मागील वर्षी आपण पाहिलं तर शेवटच्या दिवशी आणि आता मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू इनसाइड आउट होणारा फटका अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न फसला आणि तिसऱ्या षटकाची समाप्ती होत असताना धाव फलकावरती मोजल्या जातात 18. येणारी 6 चेंडू 18 रन्स. एक मिनिट 19 धावा 19 रन्स 3 षटकांच्या समाप्तीनंतर. जवळजवळ वाटलं होतं हे पॉवर प्लेचं षटक मोठं होतं की काय परंतु ज्या प्रकारचा कमबॅक केलाय परंतु तसं काही घडलं नाही आणि चांगला कमबॅक करत असताना अवघ्या 19 धावा तिसऱ्या षटकामध्ये लगावताना षटकाच्या समाप्तीनंतर लगाताना पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी राहुल पुळेकर येत आहेत. अतिशय चांगल्या दर्जाचा खेळाडू अष्टपैलू खेळाडू म्हणून मागील वर्षामध्ये खूप चांगल्या प्रकारची कामगिरी मागील 3 वर्षामध्ये खूप बहारामध्ये आलेला खेळाडू म्हणून याला आपण पाहतो आणि तो खेळाडू या ठिकाणी तेजस लेन संघाच्या माध्यमातून सातत्याने खेळत असताना आणि आज सुद्धा परफॉर्मन्स करत असताना पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु स्वतःच्या फलंदाजीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलं आणि 1 धाव मात्र या ठिकाणी घेतोय मिस्टर हितेश. राहुल पुळेकर याला जर पाहिलं तर आम्हाला पर्व आठवतं पहिलं सायबा प्रीमियर लीग सीझन 1 2019 ची ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये बहारदार फलंदाजीची दर्शवली ती या खेळाडूने बारखेल्याने संघाच्या माध्यमातून खेळत असताना तो खेळाडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो. आता मात्र चेंडू जातोय अक्षय पाटीलच्या बॅट मधून सरळ सीमारेच्या बाहेर. इज गॉन. थँक्यू डजे. अनुभव आहे गोलंदाजाकडे आणि तो अनुभव या ठिकाणी वापरला जातोय. अपकमिंग स्टार अक्षय पाटील तंबूच्या आश्रयाला जात आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्याची जागा घेण्यासाठी मिस्टर चेतन पाटील अजून एक नारंगीचा सुपुत्र डावखुरा फलंदाज आहे आणि चांगल्या प्रकारची घणाघाती प्रहार करणं जाणतो आणि शेवटच्या षटकामध्ये त्याच फटक्यांची अपेक्षा असते
पाहूया काय घडतंय पुढील चेंडूवरती. सुरेख पद्धतीने चेंडू ऑन साईडला खेळून काढला, परंतु चेंडू सरळ गेला आहे डिक्लेअर झोनच्या दिशेने. आमचे ऑफिशियल त्या ठिकाणी आम्हाला दर्शवत आहेत की हा चेंडू डिक्लेअरच्या दिशेने गेला आहे. आमचे हर्षल गुप्ता या ठिकाणी स्ट्राईक पंचांच्या भूमिकेमध्ये, स्क्वेअर लेग पंच दिलीप शर्मा, नंतर गंभीर पाटील यांना सुद्धा आपण पाहतोय. त्यांचं सुद्धा स्वागत आहे सायबर प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. युट्यूबच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांवर जे आम्हाला जोडले गेलेले आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मोठा पटका अक्रॉस द बॅट, संधी होती परंतु त्या ठिकाणी येस रिव्ह्यू त्या ठिकाणी मागितला आहे रनआउट साठी, चेक करायचा आहे. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग आम्हाला जोडले गेले त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. आमची ऑफिस डिजिटल टीम या ठिकाणी उपस्थित, नितेश पाटील जे नवलीवरून या ठिकाणी उपस्थित झालेत, पाटील नेटवर्कचे ओनर, त्यांचं स्वागत. अनुराग चव्हाण आणि आमचे कुंभार बंधू त्यांचं सुद्धा स्वागत आहे. त्यानंतर आमचे डिजिटल स्कोरर येस विकेट आहे. थँक्यू डुजई. एकच अवघडण्याच्या नादामध्ये माघारी परतलाय त्या ठिकाणी चेतन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने हितेशाने घेऊन काढला चेंडू, एक धाव कंप्लीट केली. दुसरा धावेचा प्रयत्न, काय सफळाई आहे मैदानाच्या आतमध्ये. अपकमिंग स्टार आहेत अंडर 25 चे खेळाडू आणि खरोखरच ज्या प्रकारचं डेडिकेशन दाखवतायत मानावं लागेल या सर्व खेळाडूंना. धावांचा विचार करायचा झाला आतापर्यंत आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ संपला आहे. 23 धावांवरती धावसंख्या स्थिरावलेली असताना 24 धावांचं आव्हान असणार आहे तेजस सिलन या संघासाठी. यापुढील होणारे मॅच आणि त्या मॅच साठी सुद्धा तयार राहायचंय पुढील संघ. प्लेयर्स आणि जीवदानी माऊली, प्लेयर्स आणि जीवदानी माऊली संघनायक टॉस साठी यायचं. टॉस का बॉस मध्ये कृपा करून त्या टॉसच्या बॉसकडे कोणी बसू नये, कृपा करून विनंती आहे तुम्हाला. चला टॉस का बॉस मधून सर्वांनी बाजूला व्हायचे. प्लेयर्स आणि जीवदानी माऊली, कॅप्टन प्लीज. जीवदानी माऊली संघाचा संघनायक. प्लेयर्स यस मॅचला सुरुवात करायची. हॅलो समाधान टॉस साठी पाठवायचंय. चला
टॉस साठी या ठिकाणी कर्णधाराने यावं. विनंती आहे रुचिदादा देसाई यांना की आपण नाणेफेक या ठिकाणी करून घ्यायचे. तर नाणेफेक केली जाते जीवदानी माऊली आणि प्लेयर्स या दोन संघांदरम्यान. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल गेलाय जीवदानी माऊली या संघाकडे. थांबायचं आहे जरा जॉन्टी. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहेस, काय निर्णय असेल तुझा? प्रथम फलंदाजी घेऊन खेळायचे आहे, कारण कालच्या दिवसाचा मी गेम बघितला. 24 बॉल 24 तरी बनले तरी मॅच खूप एक बॉल एक वर येत होती. तर क्षेत्ररक्षणामध्ये आमचं जरासं थोडं हे चांगलं आहे, त्याच्यासाठी आम्हाला आणि क्षेत्ररक्षणामध्ये एक चांगलं नाव म्हणून ओळखलं जातं आम्हाला. आणि दुसरं म्हणजे गोलंदाजी आहे आमच्याकडे आता सध्याच्यासाठी. आणि आम्ही जिथे आता स्पर्धा खेळलो तिकडे सर्व जागेवर आम्ही प्रथम फलंदाजीच घेऊन खेळलो, म्हणून सातत्याने आम्ही फलंदाजीवर विश्वास ठेवून खेळतोय. नक्कीच आम्हाला या स्पर्धा जिंकण्यासाठी खूप प्रयत्न करायचा आहे. ही स्पर्धा आमच्या यंगस्टरसाठी खूप मौल्यवान आहे. जॉन्टी, आजच्या ग्रुपचा जर विचार करायचा झाला तर सर्व माध्यप्रसंग आजच्या ग्रुपमध्ये आहेत. तर एकंदरीत या आजच्या ग्रुपबद्दल काय म्हणशील? सर्व संघ एका ठिकाणी ऑलमोस्ट दिसत आहेत. तर तुला काय जर का या ग्रुपमधून तुला पुढे जायचं असेल तर काय करणं गरजेचं, कशा प्रकारची रणनीती असेल? रणनीती अशी आहे की खूप परिश्रम करायला लागेल, कारण का विरारमधल्या जेवढ्या टॉप टीम आहेत इथे ह्या गटात आहेत आणि अतिशय चांगला खेळ करणारे संघ आहेत. जसं तुम्ही बोलात तेजस आहेत, ज्यांनी VPL मारलेली आहे, स्पर्धा जिंकलेली आहे, तर जास्ती त्यांच्याकडे होप आहे. परत दुर्गेश सारखा चांगला संघ आहे. तर प्लेयर्सला तर मी सातत्याने चांगलाच संघ मानतो आणि साई अल्लाला पण मी कमी नाही मानू शकत. आणि आई एक विरा नारंगी तर यंगस्टार आहेत, काही करू शकतात, त्याच्याबद्दल नो डाऊट आहे. आणि वर बोललं तर ग्रुप ऑफ द डेथ आहे. हा ग्रुप ऑफ द डेथ फुटबॉलमध्ये येतो आणि हा आज सायबा SPL मध्ये आपल्याला बघायला भेटतो, म्हणजे खूप चांगलं वाटतंय. त्याच्यासाठी आम्हाला प्रयत्नशील खेळ करायचा आहे आणि तेवढ्यात आम्हाला मॅच जिंकून स्पर्धेत क्वालिफाय व्हायचं आहे. येस जॉन्टी, ग्रुप ऑफ द डेथ आहे. एकंदरीत या स्पर्धेमध्ये आलायस, ही स्पर्धा तुला कशी वाटते? IPL 3 आपण पाहतोय की मागील 2 वर्षाचा अनुभव तुझा कसा होता आणि या वर्षी ही स्पर्धा पाहत असताना तुला कसं वाटतंय? नक्कीच सायबा प्रीमियर लीगबद्दल नो डाऊटफुल स्पर्धा आहे. एक विश्वकप सारखी स्पर्धा आहे आमच्यासाठी आणि त्याच ह्याच्या जल्लोषाने आणि एका चांगला खेळ करून आम्हाला ही स्पर्धा चांगली पार पाडून चांगला खेळ करायचा आहे या स्पर्धेसाठी. येस जॉन्टी, थँक्यू तुझ्या मनोगताबद्दल. तुला खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी. थँक्यू सो मच. तर वैभव नवार, कॅप्टन ऑफ प्लेयर्स, नाणेफेकीचा कौल तुमच्या विरोधात गेलाय, परंतु तुम्ही जर जिंकला असतात तर काय निर्णय असता? आम्ही ही क्षेत्र बॅटिंग घेतली असती. आम्ही प्लॅन केला की बॅटिंग खेळूया, कारण आमची स्ट्रेंथ बॅटिंगची आहे आणि थोडा प्रेशर न घेता आम्ही बॅटिंग घेणार होतो. फलंदाजी करण्याची तुमची इच्छा होती, परंतु त्याच्या विरोधात तुम्हाला खेळायचंय. जवळजवळ तुमच्या संघात जर विचार केला चांगली स्टारकास्ट आहे, परंतु आजच्या दिवसाचा जो पोल आहे तो पोल सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तर काय सांगशील आजच्या या मॅचेस बद्दल आणि आजच्या खेळाबद्दल काय रणनीती असेल? खूप सुंदर मॅचेस होणार आहे आज. या SPLचा सगळ्यात अवघड लॉट आहे हा आणि आम्ही काही रणनीती केल्या आहेत, बनवल्या आहेत आणि त्या रणनीती जर आमच्या इच्छेने जर पार पडल्या तर नक्की आम्ही टॉप 2 मध्ये येऊ. यस वैभव, आणि या आयोजनाबद्दल काय सांगशील? ऋषिदादा देसाई आणि राहुल ठाकूर आणि टीम, ही संपूर्ण टीम आहे, या टीमने हे ऑर्गनाईज केलेलं आहे. सीझन 3 आपण पाहतोय. कसं वाटतं या ठिकाणी येऊन या स्पर्धेबद्दल काय सांगशील? आमचं सौभाग्य आहे की अशा सुंदर आणि उत्कृष्ट ग्राउंडवर आणि अशा चांगल्या स्पर्धेमध्ये आम्हाला भाग घ्यायला मिळतो. आणि ऋषीचं खरंच खूपच चांगलं काम आहे जो तो दरवर्षी करतो, जे SPL 3 आहे उत्कृष्ट. जसा आता आपला जॉन्टी बोलला की हा एक वर्ल्ड कप आहे आणि निश्चितच हा एक विरार वसईचा एक मोठा वर्ल्ड कप आहे आणि तो प्रत्येकाला जिंकायचा आहे आणि प्रत्येकाला तो आपल्या हातात घ्यायचा आहे की यस धन्यवाद वैभव, धन्यवाद मनीष, तू या ठिकाणी आलास त्याबद्दल. तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी झालेला आहे. नाणेफेकीचा कौल गेलाय जीवदानी माऊली या संघाकडे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असताना क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले प्लेयर्सच्या संघाला. वोट कॉमेंटरी बॉक्स मिस्टर समाधान काळे. धन्यवाद भरत मोरे. या ठिकाणी मॅचकडे परत येताना आता झालेला सामना
आई एकविरा नारंगी विरुद्ध तेजस 11 आणि 17 धावांवर खेळतोय तो तेजस 11चा संघ. 24 धावांचा पाठलाग करत अतिशय सुंदर असा या ठिकाणी फलंदाजीचा नजारा राहुल पुळेकर यामार्फत. आणि 12 चेंडू अवघ्या 6 धावांची आवश्यकता तेजस 11ला या ठिकाणी जिंकण्यासाठी. एकही अजून गडी त्यांनी गमावलेला नाही आहे तेजस 11नी. सुरेख असे फलंदाजी करत आहे दोन्ही ओपनर राहुल आणि निलेश आपल्या संघासाठी. दरम्यान आई एकविरा 2 षटक झाल्यानंतर धावा खर्च केल्या त्यांनी 18 आणि आता 12 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता पहिल्या विजयासाठी या ठिकाणी तेजस 11ला. दरम्यान पुढील गोलंदाजी मार्कवर विजय. सामना संघासाठी तिसरी आणि सांघिक तिसरी आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन या ठिकाणी 12 चेंडू आणि 6 धावा. कशा प्रकारची गोलंदाजी करेल, कशा प्रकारचा खेळ खेळेल या ठिकाणी आणि काय होईल या मॅचच्या पुढे हे आपल्याला थोड्याच वेळात स्पष्ट होणार. दरम्यान पुढील विजय सामना करेल तो निलेश विजय याचा. विजय बॉलिंग मार्फत तयार. निलेश हलक्या हाताने लेगला टटवलेला चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जात 1 धाव. धावा 1ने पुढे सरसावत धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 या धावसंख्येवर. आणि आतापर्यंतचा खेळ बघायला गेला तर राहुल यांनी वैयक्तिक 9 धावांवर खेळत आहे आणि निलेश हा वैयक्तिक 6 धावांवर खेळत आहे. अतिशय सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी मैदानात दोघांकडे बघायला मिळेल. दरम्यान सुंदर असा ऑफला टटवला चेंडू ड्राईव्ह स्वरूपात चौकार जातो आहे. हलक्या हाताने खेळलेला चेंडू पण नजाकत भरा हा फटका म्हणता येईल या ठिकाणी. आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार 4 धावांसाठी. अवघी 1 धावांची आवश्यकता. तेजसला पहिला विजय या ठिकाणी संपादन करण्यासाठी आणि ऑफला ढकललेला चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जात आणि या ठिकाणी विजय संपादन केला तो तेजस 11 संघाने पहिला. डोंगरची राणी माझी जीवदानी, डोंगरची राणी माझी जीवदानी, डोंगरची राणी माझी जीवदानी. थँक्यू. पहिला सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळाला. पहिल्याच सामन्यामध्ये विजय संपादन करतोय तेजस 11 हा संघ. विजय संघाचं खूप खूप अभिनंदन. श्री गणेशा केला जातो एका विजयाने तेजस 11 या संघाचा आणि आई एकविरा नारंगी हा संघ पराभवाच्या छायेत जातोय. त्यामध्ये विनंती आहे की डगआउट खाली करायचंय. बाकीचे अतिरिक्त खेळाडू आहेत त्यांना विनंती की आपण दुसऱ्या बाजूला बसा. खेळाडूंना बसण्यासाठी खुर्च्या द्या. विनंती आहे की ज्या खुर्च्या आहेत त्या फक्त खेळाडूंनाच द्या आणि